नमस्कार, माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण एक रानभाजीचा प्रकार बघतोय। भाजीच्या भाजीच्या आपण बऱ्याच रेसिपीज बनवतो, त्यातीलच आज एक आपण भाजीच्या भाजीची मसाला पुरी बनवतोय। चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया। साठी आपण इथे स्वच्छ करून घेतलेले भाजीच्या भाजीचे पानं आहेत, ते धुवून घेतलेले आहेत। तर कढईमध्ये पाणी ठेवायचं, त्यामध्ये हे उकळायला घालायचे। ज्याप्रमाणे आपण पालक उकळून घेतो तसंच हे पानं सुद्धा आपल्याला उकळून घ्यायची आहेत। उकळल्यानंतर आपण याला मिक्सरला फिरून बारीक पेस्ट करू। तोपर्यंत इथे गव्हाचं पीठ घेतलं 2 वाट्या, 1 छोटी वाटी चणा डाळीचं पीठ आणि 1 छोटी वाटी रवा घेतलेला आहे। चवीनुसार मीठ, जिरे आणि हळद घ्यायची। तसेच हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याची वाटण केलेलं आहे। आता पानं उकळून बारीक करून झालेली आहेत। पिठामध्ये आपल्याला हे सर्व पीठ मिसळून घ्यायचे आहेत। रवा आणि बेसन घालून झालेला आहे। आता आपल्याला मीठ, जिरे, हळद आणि मिरचीचा ठेचा घालायचा। त्यामध्येच आपण कोथिंबीर आणि लसूण सुद्धा बारीक केलेलं आहे। ते घातल्यानंतर आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आणि आधी हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये बारीक करून घेतलेली भाजीच्या भाजीची पेस्ट आणि कोथिंबीर घालायची आहे। नंतर त्याचा आपल्याला पाणी घालून घट्टसर गोळा मळून ठेवायचा आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून सुद्धा आपण या पिठामध्ये घालणार आहोत। आता असं करून हे पीठ भिजवून ठेवायचं। त्याला थोडं तेल लावून ते 10 मिनिट झाकून ठेवायचं। त्यामुळे यामध्ये घातलेला रवा आहे तो सुद्धा चांगला भिजेल आणि आपली पुरी वातळ होणार नाही, छान नरम आणि खुसखुशीत होईल। आता छान गोळा मळून झालेला आहे, त्याला थोडं तेल लावलेलं आहे। यामध्ये आपण तीळ सुद्धा घातलेले आहेत। आपलं पीठ छान मुरलेलं आहे। आता त्याचे आपल्याला लहान लहान गोळे करून लाटून घ्यायचे आहेत आणि पातळ अशी पोळी लाटून घ्यायची। तुम्ही हवं तर एक पुरी सुद्धा लाटू शकता किंवा एक पातळ पोळी लाटायची आणि सुरीने त्याला सरळ कापून घ्यायचं। त्रिकोण, चौकोन कुठल्याही आकारामध्ये आपण हे कापू शकता। तेल सुद्धा तापवायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण कापलेल्या पुऱ्या तळून घेऊ। या पुऱ्या तुम्ही बाहेरगावी प्रवासात सुद्धा नेऊ शकता। अगदी 3-4 दिवस ह्या पुऱ्या आरामात टिकतात आणि यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस, जी आपण डाळीची चटणी बनवली ती हिरवी चटणी किंवा दही सुद्धा या पुरीसोबत तुम्ही खाऊ शकता। नुसत्या पुऱ्या सुद्धा ह्या खमंग खुसखुशीत चवीला खूप छान लागतात। अशी ही आपली भाजीच्या भाजीची मसाला पुरी तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।